चांदवड टोल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे फ्री। चांदवड टोल कर्मचारी यांचे पगार वेळेत मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी टोलनाका खुला करून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड येथील ISTPL चांदवड टोल या टोलवर एकूण 165 कर्मचारी कामावर कार्यरत असून मात्र त्यामध्ये 46 कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ ठिकाणी 1 एप्रिल ते 22 एप्रिल रोजी प्रशासनाला निवेदन देऊन देखील 1.5 महिन्यांपासून पगार होत नाही। त्यामुळे येथील कर्मचारी यांनी आज दिनांक 6 मे 2025 रोजी 4 वाजल्यापासून ते आतापर्यंत टोलवरती काम बंद आंदोलन केलं आहे। टोलवरून कुठल्याही वाहनाचा टोल भाडं घेतलं जात नाही, त्यामुळे वाहने हे टोल न भरता विनामूल्य जात आहे। मात्र या कंपनीकडून पगार दिला नसतानाही 1 महिन्याचा PF जमा करण्यात आला, त्यामुळे कर्मचारी विचारात पडले। या संदर्भात प्रहार जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर, टोल मॅनेजर रवींद्र अहिरे व प्रहार टोल संघटना अध्यक्ष बन्सीलाल कासव, टोल कर्मचारी सखाराम ठाकरे, अनिल पवार यांनी अधिक माहिती दिली। तर माझं नाव सांगतो प्रथमतः तुम्हाला बन्सीलाल कौतिक कासव। इथं मी युनियनचा अध्यक्ष प्रहार जनशक्ती टोल कामगार संघटना। इथं जवळजवळ 6-7 महिन्यापासून पगार कमी जास्त म्हणजे जास्त कालावधी होऊन जातोय। कधी कधी 60 दिवस उलटून 2 महिने भरूनही पगार होत नाही। आता गेले महिने मार्च महिन्याचा पगार 46 लोकांचा अजून पण पगार झालेला नाही। आता तुमचा मे महिना चालू झालेला आहे। त्यामुळे आम्ही गणेश भाऊंना बोलवून इतक्यातच शिवसाहेबांचं बोलणं केलेलं आहे। त्यांनी आम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे। 15 मिनिटात पेमेंट होईल असं त्यांनी आम्हाला शब्द दिला, पण 15 मिनिट उलटूनही अजूनही पेमेंट पडलेलं नाही अकाउंटला। किती वेळेपासून चालू आहे तुमचं? आता जवळजवळ आम्ही 11 वाजेपासून बसलेलो आणि 4 वाजेपासून आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे। गाड्या फ्री जाता काही तुम्ही? हो, गाड्या फ्री जात आहे। किती लोकांचं तुम्हाला मानधन पेमेंट मिळालं? इथं आता मार्च महिन्याचा 46 लोकांचा पगार बाकी आहे। नोव्हेंबर डिसेंबरचे 8 लोक आहे। एकूण किती कर्मचारी आहेत? एकूण इथे 165 कर्मचारी आहे। त्यापैकी 46 लोकांचा बाकी आहे। आणि आता हा एप्रिल महिना भरत आलेला आहे। याचे बी आपला एप्रिलचाही पगार आता व्हायला पाहिजे, पण तो बी झालेला नाही आता। बरं, आता या ठिकाणी जर समजा मिळालं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे? हे आंदोलन कायमस्वरूपी चालू राहील। जोपर्यंत आमचं मानधन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। चांदवड टोलवर टोल ऑपरेटर TC पदावर काम करतो। आमचे 1.5 ते 2 महिन्यापासून पेमेंट वेळेवर होत नाही। आम्ही भरपूर वेळेस निवेदन देऊन पण आमच्या निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। त्यासाठी आम्ही आज 6/5/2025 रोजी 4 वाजेपासून आम्ही हा टोल काम बंद आंदोलन केलं आहे। याच्या अगोदर कधी निवेदन वगैरे त्यांना तुमच्या यांना कळवलं का? 22 तारखेला आम्ही निवेदन दिलेलं। त्याची काही दखल? वारंवार आम्ही निवेदन देऊन पण त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। आजच्या या ठिकाणी जे टोल बंद कामगारांनी केलेलं आहे, 46 कामगार चांदवड टोल प्लाझावर त्यांचा मार्च महिन्याचा पगार अतिरिक्त पगार बाकी आहे। तो मार्च महिन्याचा पगार आज एप्रिल महिना उलटून गेला आहे, तरी मार्च महिन्याचा पगार भेटला नसल्यामुळे त्यांनी 14 दिवस आधी कंपनीला त्यांनी नोटीस दिली होती। त्यांच्या नियमाने त्यांनी नोटीस दिली। 14व्या दिवसापर्यंत त्यांनी वाट बघितली पगार होण्याची। 14व्या दिवशी पगार न झाल्यानंतर त्यांनी 15व्या दिवशी आज सकाळी आम्हाला पुन्हा एकदा ISTPLच्या मॅनेजर यांना भेटून किंवा मला भेटून त्यांनी आम्हाला सांगितलं का 4 वाजेपर्यंत जर आमचा पगार होत असेल तर आम्ही काम चालू ठेवू, अन्यथा आम्ही काम बंद आंदोलनाचा पगार त्यांनी अशी नोटीस आम्हाला दिली होती। आज त्यांचा पगार झाला नाही 14 दिवसामध्ये, म्हणून त्यांनी 15व्या दिवशी त्यांनी आज टोल बंद केला आहे। तुम्ही ही माहिती वरिष्ठांना माहिती केली होती, मेलद्वारे केली होती। सर्व वरिष्ठांना मेल पाठवले होते। त्यांचं काय उत्तर आलं? त्यांचं उत्तर आज त्यांनी शेवटच्या मिनिटाला ISTPL म्हणून जी आमची जी कंपनी आहे त्यांनी असा निर्णय घेतला की ह्या 46 लोकांचा कोरल कंपनी पगार न करता ISTPL स्वतः पगार करण्यासाठी स्वतः ते तयार आहे। त्यांच्याशी जे आमचे CEO श्रीनिवास साहेब म्हणून त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। त्यांनी आत्ता तर वेळ निघून गेला आहे तरी ते पगार देण्यासाठी उच्च पातळीवर ते कामकाज करत आहे। तरी त्यांचा पगार आज होईल। एकूण किती कर्मचारी आपले? 165 कर्मचारी असून त्याच्यामधले फक्त 46 लोकांचा पगार मार्च महिन्याचा बाकी आहे। इतर कर्मचाऱ्यांचा पगार झालेला आहे। फक्त 46 लोकांचा पगार बाकी आहे। त्यांचा आज होण्याची शक्यता वाटते का? शक्यता आहे। आमचा पगार शक्यतो 8-9 वाजताच होता। आम्हाला अजून पण होप्स आहेत
आणि जो दिलेला शब्द आहे श्रीनिवास सरांनी तो ते पाळतील याची आम्हाला खात्री आहे. काय नाव आपलं? माझं नाव रवींद्र खंडरवा आहे. मी चांदवड टोल प्लाझावर मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. ओके. अच्छा. जो टोल प्लाझा पब्लिकसाठी खुला झालेला आहे याच्या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, चांदवड टोल प्लाझावरच्या कर्मचाऱ्यांचं नोव्हेंबर, मार्च, एप्रिल असं पेमेंट घेणं बाकी आहे. त्यांचे पगाराचं देणं या कंपन्या करत नाही आहे, म्हणून त्यांनी जवळपास 35 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं. या ISTPLला दिलं होतं, ज्या कंपनीकडे हे काम आहे त्या कोरललाही दिलं होतं आणि त्या संदर्भित सगळ्या आपल्या पोलीस स्टेशन वगैरे सगळ्यांना कळवलं होतं. तरी देखील त्यांचं पेमेंट न झाल्यामुळं आज या ठिकाणी या कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळं हा टोल अशा पद्धतीनं चालू झाला आहे. जोपर्यंत या कामगारांचं नियमित पगार चालू होत नाही तोपर्यंत त्यांनी कामं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आमचं सगळ्यांचं त्याला पाठिंबा आहे. ज्यांनी काम केलं आहे त्याचे पैसे त्याला मिळाले पाहिजे. साधा सिद्धांताच्या आधारे ते त्या ठिकाणी आंदोलन करत आहे. फार मोठी गोष्ट नाही, पण इथं गोंधळ फार दिसतो या टोलवरती. त्या गोंधळाच्या आधारे त्या लोकांचे पगार त्या ठिकाणी थांबवले. 33-35 लाख रुपये एका महिन्याचा त्यांचा पगार आहे सगळ्यांचा मिळून. तो पगार कुठे जातो एकदा तपासलं गेलं पाहिजे. ते तपासण्यासाठी आम्ही केंद्रीय कामगार आयुक्तांपर्यंत त्या ठिकाणी मेल केलेला आहे. त्यांनी आमच्या मेलला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी जर या ठिकाणी इन्स्पेक्शन केलं आणि त्या इन्स्पेक्शनमध्ये तो फॉल्ट नक्कीच या ठिकाणी दिसून येईल. काय झालं, कोरलला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे आणि कोरलने त्या ठिकाणी सब कॉन्ट्रॅक्टर नेमला आहे. तो सब कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी यांचं शोषण करतो. मग सब कॉन्ट्रॅक्टर नेमण्याची तरतूद आहे का? असेल तर काही हरकत नाही. समजा त्या तरतूद नसताना तो सब कॉन्ट्रॅक्टर नेमला आहे, तो शोषण करत असेल ही गंभीर बाब आपल्याला केंद्र सरकारच्या या टोलच्या संदर्भित सगळ्या प्रशासनाच्या समोर आणून देणं गरजेचं आहे. म्हणून ही लोक आंदोलन करतात. आमचा पाठिंबा आहे. टोलवाल्यांचं काय बोलणं झालं का याच्या नाही, संदर्भात? इथं कसं आहे, इथं टोलवाल्यांचं बोलणं, टोल प्लाझाचे जे ISTPLचे मॅनेजर आहेत सुरेश, ते म्हणतायत की आम्ही उद्या यांचे पगार करू असं करू, पण ते लेखी देत नाही. कारण 35 दिवसापूर्वीचा अनुभव असेल किंवा ह्या लोकांनी 35 दिवसाच्या आधी यांच्याकडे पगारच मागितले नाही असंही नाही. आता याच्यात असं बघायला मिळालं की मार्चचा PF कट झाला आहे पण पगार नाही मिळालेला. म्हणजे याचा अर्थ यांची सॅलरी झालं आहे असं दाखवून कोणीतरी ते पैसे वापरतात. यांचा जर PF कट होतोय तर पगार यायलाच पाहिजे ना. PF कट होतोय आणि सॅलरी येत नाही ही गंभीर बाब सुद्धा यांच्या ठिकाणी लक्षात आलं. आणि जेव्हा आम्ही ही गोष्ट दाखवली, समजा ते कोण टोल प्लाझाचे ISTPLचे मॅनेजर आहेत तेही थोड्या वेळ शॉक झाले आणि मग जर त्यांना आज शॉक बसला असेल तर हा शॉक वरतीपर्यंत गेल्याशिवाय या लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या असलेल्या मागणी संदर्भात त्या ठिकाणी न्याय मिळणार नाही. तो न्याय मिळावा यासाठी त्यांनी हे केलेलं आंदोलन आहे आणि आंदोलन रास्त आहे, चुकीचं नाही. किती दिवस चालू ठेवणार? हे त्यांचे पगार झाले की आंदोलन बंद होईल आणि पगार परत अशीच नियमित व्हावी ही एक मागणी आहे. 2-3 मागण्या आहेत त्यांच्या. पगार ज्या कंपनीला काम दिलं त्याच कंपनीनं ते पगार करावे, पगार नियमित व्हावे एवढ्यासाठीचं हे आंदोलन आहे. आणि काही लोकांना उगाच काही कारण नसताना कामावरून काढून टाकलं. ज्याला कामावरून काढून टाकलं त्याचासुद्धा PF कट झाला आहे. म्हणजे कामावरून काढून टाकण्याची ही जी प्रोसेस आहे ही इथले लोकल आहे. ही जी कंपनीची नियुक्ती, कंपनीचा अधिकार त्यात काही झालेलं दिसत नाही. त्या अधिकारात राहून त्यांनी काम करावं, त्या कर्मचाऱ्याचेही पगार व्हावे, त्यांना कामावर रुजू करून घेण्यात यावं. 2च महत्त्वाच्या मागण्या आहे का आमचे पगार नियमित व्हावे आणि ज्या कंपनीला काम मिळालेलं आहे त्याच कंपनीकडून आमचे पगार व्हावे. थर्ड कंपनी या ठिकाणी नियुक्त करू नये. ती जी बेकायदेशीर कंपनी आहे तिला हटवून आमचे पगार झाले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि रास्त मागणी आहे. लोकमान्य 24 न्यूजसाठी सोमनाथ जाधव, चांदवड.